तुम्हीच म्हटलं की 40% झोपडपट्टींचा भाग आहे, परंतु त्या झोपडपट्टीचा भाग कमी होण्यासाठी कुठं प्रयत्न होतो? नाही, त्याच्यासाठीच सांगितलं मी की ॲक्च्युली 10 वर्ष ही SRAची पॉलिसीच आपली पुण्यासाठी रखडली. जी मागच्या ह्याच्यामध्ये ती पॉलिसी आली पर्वतीचा विकास होण्यासाठी, त्याच्यामध्ये अजून जे मी तुम्हाला सांगितले ते 3 टप्पे जे आहेत ते झाल्याशिवाय तिथले युनिट आपण करूच शकत नाही रिडेव्हलपमेंट, कारण तिथे आपण बांधूच शकत नाही आत्ता, कारण सगळे हिलटॉप, हिलस्लोप आणि हेरिटेजची उंचीची मर्यादा हे तिन्ही विषय तिथे एका ठिकाणी क्लब झाले. आता स्वारगेट कात्रज मेट्रो ही फक्त आता कॅबिनेटकडे, म्हणजे आता सरकार सगळ्या इलेक्शन होतं आणि आता नवीन कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर फक्त तो पास व्हायचा विषय, बाकी त्याच्याबरोबर कमिटीचे सगळे प्रोसिजर झालेले. हो वाटतं, म्हणजे त्याचा फॉलो करतो आम्ही की आम्हाला असं वाटतं की स्वारगेटचं जेव्हा आपण मेट्रोचं स्टेशनचं उद्घाटन करू त्याच वेळेस स्वारगेट कात्रजचं पण भूमिपूजन करता यावं या प्रयत्नात आहे. पुण्यात पिंपरीपेक्षा जास्त आमदार असलेले पिंपरीचं कामही सुरू झालं स्टेशनचं, तिथं पुण्यालाच का प्रतिक्रिया उशीर होतो? आम्ही कदाचित फेल गेलो असं आश्चर्य, कारण सगळे जास्त आमदार आहेत, मंत्री ते नाही. काय आहे की पुणेकर हे खूप माहिती आहे ना आपल्याला, अडवलेलं नाहीये ना. मुळात मुणेकरांमुळेच मेट्रो व्हायला उशीर झाला, तुम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं भाजपच्या खासदारांचं नाव घेतलं जातं, भाजपच्या खासदारांचं नाव घेतलं जातं माझी खासदार. नाही, मी कोणाचं नाव नाही घेत म्हणतो. तुमचे मतदार आहेत का? नाही, माझे मतदार कोणी नाहीत. माझे मतदार कधीच कुठली गोष्ट अडवत नाहीत. ते आता तुम्हाला जास्त प्रेसवाल्यांना माहिती असेल. मी आरोप नाही केला. गेली 15 वर्ष झालं तुम्ही पर्वतीचं प्रतिनिधित्व इच्छुक पुढे आलेले नव्हते, मात्र आता प्रखरतेने ते पुढे येत आहेत, थेट आव्हान दिलं जातं तुमच्या उमेदवाराला, त्याच्याकडे कसं पाहता? काय झालंय की जेव्हा मी पर्वती लढले त्यावेळेस पर्वती हा म्हणजे जिंकू शकतो हे काही भाग नव्हता. त्याच्यानंतर आपले पर्वतीमध्ये 10 नगरसेवक आले, मग पुढच्या काळात 23 नगरसेवक आले. तर असं असतं की जेव्हा शेत खूप सुपीक दिसायला लागतं तर त्यावेळेस सगळेजण त्याच्यावर तुटून पडतात. तोपर्यंत शेती जिथे काही वाळवंट आहे आणि शेती होणार नाही असं वाटत असतं तेव्हा कोणी दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे. प्रश्न आहे, अशी चर्चा चालू आहे की तुम्ही आता पर्वतीऐवजी कसब्यातनं निवडणूक करून अशी चर्चा चालू आहे, तर काय तुमचं? चर्चा बाहेरचे लोक कोण करत असतील मला माहिती नाही. तुम्ही पर्वतीवर ठाम आहात? मी पर्वतीवर ठाम.